नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा. उद्या बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅलीला बीड पोलिसांची परवानगी, मात्र सभेला अद्याप परवानगी नाही. बीड शहरातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर. जरांगे पाटलांच्या उद्याच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकाऱ्यांची घोषणा. मनोज जरांगे पाटलांनी शांतता रॅली दरम्यान दर्गामध्ये चादर चढवली. धाराशिवमधील हजरत ख्वाजा शमसुद्दीन दर्ग्यावर चादर चढवत घेतलं दर्शन. तिसऱ्या आघाडीबाबत बच्चू कडूंसोबत प्राथमिक चर्चा झाली. विविध पक्षाची जातीची वोट बँक आहे, तशी शेतकऱ्यांची वोट बँक हवी. रविकांत तुपकर यांच्याकडूनही तिसऱ्या आघाडीच्या चर्चांवर दुजोरा. नागपूर शहरातील सर्व 6 विधानसभा जागांवर काँग्रेस तयारीला. 6 विधानसभेच्या जागांसाठी काँग्रेसकडे 60 इच्छुक उमेदवार. विकास ठाकरेंची माहिती. चंद्रपुरात सुधाकर अंबोरे यांच्या काँग्रेसमधील प्रवेशानंतर जोरदार स्वागत. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात खासदार प्रतिभा धानोरकरांच्या पुढाकारानं अंबोरेंना उमेदवारीची शक्यता. करमाळा विधानसभेसाठी काँग्रेसकडून चाचपणी. माजी आमदार जसवंतराव जगताप आणि माजी केंद्रीय मंत्री शिंदे यांच्यात भेट. तर पक्षाने आदेश दिला तर करमाळा निवडणूक लढवणार, जगताप यांची प्रतिक्रिया. अजितदादा बारामतीत 14 जुलैला मोठी घोषणा करण्याची शक्यता. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा दावा. अजित पवार नेमकी कुठली घोषणा करणार याकडे लक्ष. रत्नागिरीत नारायण राणेंच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन. ढोल ताशांच्या गजरात कार्यालयाचं उद्घाटन. बीडच्या परळीतील गोळीबार प्रकरण. 12 दिवसानंतर या आरोपी फरारच. परळी पोलीस बबन गित्तेच्या शोधात. धनगर आरक्षणासंदर्भात विधिमंडळात बैठक सुरू आहे. आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या शिष्टमंडळासोबत सरकार चर्चा करणार आहे. मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावेंच्या अध्यक्षतेखाली बैठक आता सुरू आहे. धनगर आरक्षणाबाबत या विधिमंडळातील बैठकीत चर्चा सुरू आहे. जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरून मविया आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मवियाचं धरणे आंदोलन. दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या विरोधात सोलापुरात ठाकरे गट आक्रमक. मंद्रुप इथल्या तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी रास्ता रोको. धुळ्यात ठाकरे गटाच्या युवा सेनेसह विद्यार्थ्यांचं आंदोलन. नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची SIT चौकशी करण्याची मागणी. इचलकरंजीत जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीनं बेमुदत उपोषण सुरू. शहरातील प्रांत कार्यालय येथे उपोषण सुरू. शाळेमध्ये केंद्रीय किचन पद्धत आणण्याची हालचाल सुरू असल्यानं महिला आक्रमक. कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस 15 जुलैला आंदोलन करणार. मागण्यांबद्दल शासनाकडून उदासीनता दिसत असल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार. भंडारा नगरपालिकेवर शेतकरी हमालांचा मोर्चा. मोर्चात आणलेल्या रेड्यांवर लिहिली अधिकाऱ्यांची नावं. BTB हटावचा नारा देत मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. अमरावतीच्या तिवसात दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन. दूध गाड्या नियमितपणे दूध उचलत नसल्याचा आरोप. नाशिकच्या संदर्भ सेवा रुग्णालयातील नादुरुस्त शवागाराविरोधात ठाकरे गट आक्रमक. शवागारामधील यंत्रणा बंद असल्यानं दुर्गंधी. नांदेडमध्ये लोकस्वराज्य आंदोलकांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. अनुसूचित जाती आरक्षणाचे अ, ब, क, ड वर्गीकरण करण्याची मागणी. धुळ्यात विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन. काळ्या फिती लावत कर्मचाऱ्यांकडून आज कामकाज. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी टॉवरवर चढत आंदोलन. मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा. राज्यातील महावितरणचे 62,000 कंत्राटी कामगार 16 जुलैला आंदोलन करणार. महानिर्मितीच्या प्रवेशासाठी जाच कटी लादल्याचा कामगारांचा आरोप. नांदेडमध्ये मातंग समाजाचं रास्ता रोको आंदोलन. अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करण्याची मागणी. लातूर जिल्ह्यात हरणाच्या कळपामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांचा येरोळ मोडमध्ये रास्ता रोको आंदोलन. हरणांचा बंदोबस्त करण्याची मागणी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 65 वर्षांवरील वयोवृद्ध महिलेसह विधवा महिलांचा समावेश करा. कराडमधील महिलांची तहसीलदारांना निवेदन देत मागणी.
पंढरपुरात अनेक घोंगडीची दुकानं सज्ज. आषाढी यात्रेमध्ये भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर घोंगडीची खरेदी. सुप्रसिद्ध गायक महेश काळे विठ्ठलाच्या दर्शनाकरता थेट अमेरिकेहून पंढरपुरात दाखल. अभंगवाणीचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी घेतला विठ्ठलाचा आशीर्वाद. कोल्हापूरच्या कुरुची गावातील यंत्रमागधारक ज्योतिराम शिंदे कुटुंबियांकडून वारकऱ्यांची सेवा. पालखी सोहळ्यात सहभागी हजारो वारकऱ्यांसाठी चहा नाश्त्याची सोय करत सेवा. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज बरडमध्ये मुक्कामी. ज्ञानोबा माऊली म्हणत वारकरी पंढरपूरकडे रवाना. सांगली 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचा जोरदार कमबॅक. सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात दमदार पाऊस. 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पावसाची हजेरी. भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. पश्चिम विदर्भात मागील 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. 38 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद. अतिवृष्टीमुळे 11,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अहमदनगर जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून पावसाची उघडीप. काल झालेल्या जोरदार पावसानंतर पिकांना नवसंजीवनी. शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा. कोल्हापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम. जिल्ह्यातील धरणं 50% क्षमतेनं भरली. इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर. साताऱ्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानंतर भांबवली वजराई धबधबा ओसंडून वाहतो. धबधब्याचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यात. रायगडच्या माणगाव तालुक्यातील अंबर्लेमध्ये शेतीच्या कामांना वेग. जिल्ह्यात मुबलक पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावला. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील नदी नाल्यांना पूर. पावसामुळे शेतकरी वर्गात समाधान तर नागरिकांची प्रवासाची गैरसोय. बीडच्या परळीमधील चांदापूर तलावात 0% पाणीसाठा. पावसाळ्यात बीडमधील शेतकऱ्यांना पाणी. नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी आरोपीला 2 दिवसांची सीबीआय कोठडी. आरोपी एन गंगाधर अप्पा नंजुडप्पा याला लातूर न्यायालयाकडून सीबीआय कोठडी. नागपुरातील कोराडी परिसरातील अपघाताचा व्हिडिओ समोर. कार चालवताना रील बनवत असल्याचा व्हिडिओ समोर. मद्य पार्टी करून घरी परतत असताना अपघातात 2घांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. लग्नाळू तरुणांची फसवणूक करणारी टोळी गजाआड. 2 महिलांसह 5 जणांना अटक. रोख रक्कम वाहनांसह 13,07,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. अहमदनगरच्या श्रीगोंदा पोलिसांची कारवाई. बुलढाण्यात नांदुरा ते मलकापूर महामार्गावरील कंत्राटदाराला नांदुरा ठाणेदाराची बेदम मारहाण. पीडित कंत्राटदार संतोष ठाकरे यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार. पुण्यात भोर महाड रस्त्यावर मालवाहू टेम्पो आणि दुचाकीचा अपघात. अपघातात दुचाकीवरील युवक ठार तर 1 जखमी. टेम्पोवरचं नियंत्रण सुटल्यानं दुचाकीला धडक. वेनवडी गावच्या हद्दीतली घटना. वर्धा इथल्या सेवाग्रामच्या यात्री निवासमध्ये पार पडले भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संमेलन. गोंदियातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांच्या संख्येत 20% वाढ. पर्यटक वाढल्यानं महसुलामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ. शहानूर नदीच्या परिसरात पुलाची संरक्षण भिंत खचल्यानंतर प्रशासनाकडून कामाला सुरुवात. TV9 मराठीने बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग. वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नियमित गणवेश वितरित करण्यासाठी अद्यापही कापड उपलब्ध नाही. यंदाचं शैक्षणिक सत्र सुरू होऊन 10 दिवस उलटत आले तरी विद्यार्थी जुन्याच गणवेशात. नागपुरातील निरीच्या मुख्यालयात सीबीआयची छापेमारी. बनावट कंपन्या आणि बनावट रिसर्च प्रकरणात छापेमारी सुरू असल्याची माहिती.